वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। संत वामन भाऊंच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा पार पडतोय, तर आमदार सुरेश धस गहिनीनाथ गडावर आता दाखल झालेले आहेत। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामन भाऊ महाराज यांचा सुवर्ण महोत्सवाला पुण्यतिथी सोहळ्याला मोठ्या उत्साहात आज सकाळी 8 वाजता गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे। तर यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी गडावर दाखल होऊन संत वामन भाऊंच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन टाळ वाजवत संत वामन भाऊंच्या नामात तल्लीन झाले। यावेळी आमदार सुरेश धस यांनी बोलताना सांगितले की गडाचा मोठा विकास राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या हातून सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की या गडाने मला दत्तक घ्यावं। गड त्यांनी दत्तक घेतला असं नाही, परंतु या गडाच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आणि जो काही सर्वाधिक निधी हा देवाभाऊ यांच्याच कालावधीमध्ये या ठिकाणी दिला आहे आणि विठ्ठल महाराजांचं सुद्धा ते प्रतिवर्षी त्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी येत असतात। यावर्षी सुद्धा सुवर्ण महोत्सव असल्यामुळे ते 100% या ठिकाणी येतील। वळूया पुढील बातमीकडे। आपके नेता के इतिहास के पन्ने खोलोगे तो बात दूर तक जाएगी। रवींद्र चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उत्तर आहे। प्रवक्ते विकास पासलकर यांची रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका आहे। आपके नेता के इतिहास के पन्ने खोलोगे तो बात दूर तक जाएगी। रवींद्र चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उत्तर आहे। काल जी त्यांची वक्तव्य केलेली होती त्या संदर्भामध्ये आज चव्हाण यांनी जे बोललेले आहे, खरं तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे की ज्यावेळेस माननीय दादांना त्यांच्या गिरेबानमध्ये आप बोल रहे हो कि झांक के देखो, तब आपके जो नेताजी है उनके इतिहास के पन्ने भी अगर आप खोलोगे तो ये बात दूर तक निकलेगी। तेव्हा आपण या ठिकाणी असा विचार केला पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये माननीय दादा बोलत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या संदर्भामध्ये बोलत आहेत। ज्यावेळेस आपले नेते माननीय दादांच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत, त्या पार्श्वभूमीवरती पुणे शहराचा आणि पिंपरी चिंचवडच्या एकूणच परिस्थितीवरती दादा बोललेले आहेत। वळूया पुढील बातमीकडे। आदित्य ठाकरे उमेदवारांच्या कार्यालयांना भेटी देणार आहेत। पश्चिम उपनगरातील सेना मनसे कार्यालयांना भेटी देणार। स्नेहित डेलकरांच्या कार्यालयाचे उद्घाटन आदित्य ठाकरे करणार आहेत। युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे पश्चिम उपनगरातील सेना मनसे उमेदवारांच्या कार्यालयांना भेटी देणार आहेत। आदित्य ठाकरे आज पश्चिम उपनगरात दौऱ्याला असून ठाकरे गटाचे उमेदवार आणि मनसेच्या उमेदवारांच्या शाखांचे ते भेट घेणार आहेत। तसेच काही उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील ते करणार आहेत। मनसेच्या उमेदवार सोनाली मिश्रा यांच्या कार्यालयाला आदित्य ठाकरे भेट देणार आहेत। तसेच मनसे उमेदवार स्नेहित डेलकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। तर बातमी आहे छत्तीसगडमधून। छत्तीसगडमधील चकमकीत 12 माओवादी ठार झालेत। विजापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात चकमक झाली आहे। डीआरजी कमांडो आणि माओवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू होती। तर या चकमकीत डीव्हीसीएम दर्जाचा वरिष्ठ माओवादी वेट्टीमुका उर्फ मंगडू ठार झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।